नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फक्त थोडंसं एक डिस्कशन करतोय. एक 4 ते 5 मिनिटामध्ये हे डिस्कशन संपल आणि तुम्हाला याच्यातून थोडीफार आयडिया येईल की आपल्या एक्झाममध्ये आपला अटेम्प्ट कसा होता. तर आपण फक्त या आजच्या एक्झामबद्दलच डिस्कशन करतोय, जे की बऱ्याच जणांना हार्ड होती आणि जे पहिल्यांदा एक्झाम दिला, म्हणजे ही पहिली एक्झाम होती, अशांचा ते फ्यूज उडाले असतील 100%. कारण एक्झामची क्वालिटी होतीच तशी आणि पेपर खरंच टफ होता. पेपर 1बद्दल बोलतो आहे मी. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होते आज तुम्हाला. तर पेपर 1 तर होताच 100% टफ होताच पेपर, नो डाऊट. ज्यांनी खूप जास्त अभ्यास केला होता त्यांनीसुद्धा अपेक्षित एवढा त्यांचा अटेम्प्ट झालेला नाही आहे. जर लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर बघाल आणि या वर्षीचा कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल की पेपरची क्वालिटी काय होती. एकदम टफ पेपर होता आणि आपण याच्यामध्ये बघू अटेम्प्ट वगैरे किती केलेत मुलांनी. आणि बऱ्याच जणांनी कमेंट केले होते किंवा फेसबुकवरती मेसेजेस केलेत की असे असे यांचे अटेम्प्ट्स आहेत आणि त्याच्यावरूनच हे अंदाज आला की पेपर खरंच खूप टफ होता. आणि मी सुद्धा पेपर नंतर बघितलेला आणि त्यावेळेस सुद्धा वाटलं की हां, खरंच पेपर टफ होता आणि क्वेश्चन्स जे होते ते फिरवून फिरवून विचारलेले होते. ओके. आणि जनरल अवेअरनेस म्हणजे आपले जर करंट अफेअर्सचा जरी विचार केला तरीसुद्धा आता सपोज ते जे आपले वर्ल्ड हेरिटेज साईटवरचा एक प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये जे चौथा ऑप्शन होता, म्हणजे जे चौथं सेंटेन्स होतं, याच्यामध्ये त्यांनी भलतंच सांगितलेलं, म्हणजे ज्याचा कुठं रेफरन्सच आपल्याकडे सापडणार नाही. तर अशा प्रकारचेच क्वेश्चन होते सगळेच, एकदम ट्रिकी प्रश्न होते. मग आपण सपोज जर क्वेश्चन ऑप्शन बीमध्ये शुअर असेल किंवा सेंटेन्स बी जर आपल्याला वाटत असेल की हां, बी तर करेक्टच आहे, आता आपण ऑप्शनमध्ये चेक करतो की बी कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर बी 3 ऑप्शनमध्ये असायचा आणि त्यासोबत सी असायचा, डी असायचा, ए असायचा. आपल्याला तेच कन्फ्यूज केलेलं आहे. त्यांनी बऱ्याच क्वेश्चनमध्ये असं केलेलं आहे की आपण एखाद्या पर्याय किंवा 2 पर्यायाबद्दल शुअर आहे, मात्र त्यांनी तिसरा चौथा पण त्याच्यामध्ये मिक्स केला. मग आपल्याला तिथं माहीत नाही आहे त्या 3-4 जे ते सेंटेन्स आहेत बाकीचे ते काय सांगतायत, ते करेक्ट आहेत की रॉंग आहेत हे आपल्याला नाही माहिती. मग तिथं आपल्याला कन्फ्यूज होणार आणि खूप डीप स्टडी पाहिजे होता आजच्या एक्झामसाठी. आणि ज्यांनी पहिल्यांदा पेपर दिला आहे यांच्यासाठी खरंच खूप हा चांगला पेपर होता. त्यांना अभ्यासाला आता एकदम भारी एक बॅकग्राऊंड क्रिएट झालेलं आहे, प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. तुम्ही एकदम टफपणे म्हणजे अशा टफ क्वेश्चन पेपरसाठी सुद्धा तयार राहू शकता पुढच्या वर्षीच्या किंवा सगळ्या येणाऱ्या एक्झामसाठी. ओके. म्हणजे तुम्हाला एक चांगला सेटबॅक भेटला की एकदम टफ क्वालिटी क्वेश्चन पेपर होता आणि अशीच सुरुवात पाहिजे होती. जे 2018साठी MPSC द्यायचा विचार करतायत त्यांच्यासाठी खरंच चांगला पेपर होता. ह्याच्यातून बरंच काही त्यांना शिकायला भेटेल, अनुभव चांगला भेटला असेल की पेपरची क्वालिटी या लेवलपर्यंत जाऊ शकते. ओके. तर खरंच पेपर टफ होता. आपण बघूत आता पेपर 1 आणि पेपर 2साठी अटेम्प्ट काय पाहिजे होते. तर पेपर 1चा जर विचार कराल तर 55 to 60 अटेम्प्ट हा गुड आहे जर तुमची ॲक्युरेसी चांगली असेल तर. ओके. असं नाही की 55 अटेम्प्ट केलेत आणि त्यापैकी 20-25 तुक्के मारलेत आणि ते चुकणार सगळे एक्झाममध्ये आणि मग मार्क आपल्याला नाही पडणार. तर तसं नाही आहे. 55 to 60 जर असे तुमच्या ॲक्युरेसी जर विचार कराल तर 95% वगैरे ॲक्युरेसी असेल सॉरी, म्हणजे एक 2-3 तुक्के असतील तर ठीक आहे. हा अटेम्प्ट 55 to 60 गुड अटेम्प्ट आहे. ह्याच्यामध्ये 55 into 2 करायचं आहे, 2 मार्क असतो एका प्रश्नाला. त्यामुळे 110 ते 120च्या आसपास तुम्हाला पेपर 1 जर तुम्ही सॉल्व केला असेल तर गुड अटेम्प्ट आहे. ओके. पेपर 2चा जर विचार केला तर पेपर 2 फार इझी होता. लास्ट इयरचा जर क्वेश्चन पेपर बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये खूप अवघड पॅसेजेस यूज केले होते, त्याचे मिनिंग समजत नव्हते. ओके. आणि मराठी लँग्वेज पण फार हार्ड यूज केली होती ॲज कम्पेअर टू यावर्षी. असं बिलकुल नव्हतं. यावर्षी सगळे पॅसेजेस एकदम इझी होते, फक्त 2 पॅसेज थोडे हार्ड होते. ओके. मात्र बाकी सगळेचे सगळे पॅसेजेस एकदम म्हणजे एकदम सोपे होते. आपल्याला एका रिडिंगमध्ये ते सगळ्यांचे मिनिंग कळाले असते अशा प्रकारचे पॅसेज होते. ओके. आणि जे 2 पॅसेज होते ते खरंच एकदम टफ होते, म्हणजे तुम्ही जर 2-3दा जरी वाचले तरी आपण कन्फ्यूज होऊ शकतो अशा प्रकारचेच पॅसेज होते ते. ओके. बाकी ते ध्वनी तरंग वगैरेवाले इझी होते. त्यानंतर सॉरी. आणि आपला जो इंग्लिशमधला पॅसेज होता तो पण इझी होता. एक जो मराठीमध्ये आला होता तो महात्मा फुलेंवरती आणि शाहू महाराजांवरती, तो पण एकदम इझी होता. मात्र मग जे बाकीचे होते लाईक तो इयत्ता 6वीमध्ये दिलं होतं की प्रयोग करतायत, तर तो हार्ड होता. ओके. म्हणजे त्याला 2-3दा जरी वाचलं तरी कन्फ्यूज होऊ शकतो, त्याचे आन्सर्स नाहीच सापडणार. ओके. आणि जो फिलॉसॉफिकल होता ते उदारमतवादीवाला, ओके, तो पण थोडासा हार्ड लेवलचा होता. बाकीचे सगळे पॅसेजेस इझी होते. त्यामुळेच आपण जर पॅसेजचा विचार केला तर त्याच्यावरती 50 प्रश्न आले होते आणि आपण 50पैकी ॲटलिस्ट 30 तरी सॉल्व करू शकलो असतो. ओके. तर 30 प्रश्न आपले तिथं पॅसेजवरती सॉल्व झालेच असते. आणि जर आपण जनरल इंटेलिजन्सचा विचार केला म्हणजे राहिलेले बाकीचे 30 प्रश्न
टोटल पेपर 2मध्ये 80 प्रश्न होते, 50 प्रश्न रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि 30 राहिलेले. तर त्या राहिलेल्या 30पैकी जे डिसिजन मेकिंगचे होते ते पण इझी होते, जास्त काही हार्ड लेवल नव्हती. बाकीचे जे होते लाईक कॉन्टमधले आणि रिझनिंगमधले त्याच्यापैकी दरवर्षी 2-3 प्रश्न असे असतात की ते सॉल्व्ह होत नाहीत आणि ते करायचे पण नसतात, ते टाईम कन्झ्युमिंग असतात ॲक्च्युली. तर ते सॉल्व्ह नसतील केले तर चांगलंच आहे, नाहीतर तुमचा टाईम त्याच्यामध्ये भरपूर गेला असेल. तर बाकीचे सगळे प्रश्न म्हणजे जवळजवळ आपण जर विचार केला जनरली तर 30 मार्क किंवा 30 क्वेश्चन्स तुमची रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये अटेम्प्ट करू शकत होता आणि 25 एक क्वेश्चन तुम्ही बाकीचे आउट ऑफ राहिलेले 30मधले. म्हणजे असा इथं सुद्धा एक 55पर्यंत जर तुमचा अटेम्प्ट असेल तर इट इज वेल अँड गुड अटेम्प्ट. तर म्हणजे होप आहेत आपले. आपण आत्ताच एक्सपेक्टेड कट ऑफ नाही आहे सांगत, कारण ज्यावेळेस तुमचे आन्सर की येईल, बाकीच्यांचे मार्क्स कळतील, मग त्यावेळेस आपण एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्कस करू. ओके, आता उद्या हा सगळा जो क्वेश्चन पेपर होता तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि तो तुमच्यापर्यंत येईल उद्या. ओके, कारण याच्यामधले सीसॅटचे जे क्वेश्चन आहेत राहिलेले ते सॉल्व्ह होत नाही आहेत. जर तुम्हाला पण जर त्याचे आन्सर सापडले असतील सगळ्या सीसॅटच्या क्वेश्चन्सचे, म्हणजे जे अंकगणित आणि बुद्धिमत्तावाले होते ते, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुमचे स्वतःचे काय अटेम्प्ट होते पेपर 1, पेपर 2, आणि मी बऱ्याच जणांकडून एक्सपेक्ट केला आहे रिझल्ट, त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करायचं आहे त्याचा अटेम्प्ट काय होता पेपर 1साठी आणि पेपर 2साठी. ओके, आणि इथून पुढचे जे सगळे लेक्चर असतील म्हणजे आजपासूनचे सगळे लेक्चर, या सगळ्या लेक्चर्सला तुम्हाला वेळच्या वेळी रिप्लाय भेटत राहतील. ओके, कारण आपल्या एक्झाम चालू होती त्याच्यामुळे पॉसिबल नव्हतं की सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देणं. तुम्ही विचारच करू शकत नाही, एका दिवसामध्ये हजारो कमेंट येतात आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं इट इज नॉट पॉसिबल. तरी मी या लेक्चरपासून जे पुढचे लेक्चर सगळे अपलोड होतील त्या प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय दिलेच. ओके, तर तुमचे काय म्हणजे तुमचे स्वतःचे काही कट ऑफ असतील किंवा तुम्ही काही किती क्वेश्चन अटेम्प्ट केलेत, तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये थोडीशी डिफिकल्टी वाटली किंवा कुठला ऑप्शन तुम्हाला चुकीचा वाटतं आहे, हे नक्की या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते सगळं इन्क्लूड करूयात. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये हाच क्वेश्चन पेपर 1 एकदा आपण सॉल्व्ह करू आणि पेपर 2 पण सॉल्व्ह करू. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.